विकीच्या मृत्यूला मी जबाबदार आहे. मी त्याला रात्री 2 वाजता धरणामध्ये बुजून आलो. आणखीन किती दिवस मी मुलाच्या हातचा मार खाऊ? सॉरी, आता मला सहन होत नाही. अशी एक चिठ्ठी खिशात ठेवून वडिलांनी आपलं जीवन संपवलं. ही धक्कादायक आणि भयंकर घटना घडली जळगावमधील एरंडा येथे. 50 वर्षीय माजी सैनिक विठ्ठल पाटील यांनी स्वतःचं जीवन संपवण्या अगोदर त्यांनी 22 वर्ष विकी पाटीलला संपवलं. विकी पाटील उर्फ हितेश पाटील. विकी पाटील हा आपल्या सर्वांच्या परिचयाचाच असेल. तो एक रील स्टार होता. त्याचे यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकवरती अनेक प्रकारच्या रील व्हायरल झाल्या होत्या. या घडलेल्या प्रकरणामुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली. मुलाकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून वडिलांनी हे धक्कादायक पाऊल उचललं असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. पण हितेशची पत्नी पायल पाटील हिने पती हितेश आणि सासरे विठ्ठल यांची हत्या करणारा भलताच दुसरा कोणीतरी आहे असा दावा केला आहे. विकी पाटील उर्फ हितेश विठ्ठल पाटील. हितेशने सर्वात अगोदर टिकटॉकवरती रील बनवायला सुरुवात केली. त्याच ठिकाणावरून तो फेमस झाला. त्यानंतर इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या रील अपलोड केल्या. आणि याच रील स्टार असणाऱ्या विकी पाटीलची हत्या का झाली? जळगावमध्ये नेमकं काय घडलंय? खरंच वडिलांनीच आपल्या मुलाला संपवलंय का? चला सविस्तर पाहू. हितेश पाटील आपल्या आई वडील, पत्नी आणि लहान मुलासोबत जळगावमधील एरंडा शहरातील वृंदावन परिसरामध्ये राहत होता. हितेश पाटील जरी काही कामधंदा करत नसला तरी तो आपल्या रील्सच्या माध्यमातून 40 ते 50 हजार महिना कमवायचा. तर हितेशचे वडील विठ्ठल पाटील हे माजी सैनिक असल्यामुळे त्यांनाही पेन्शन मिळत होती. त्यामुळे घरामध्ये कधी आर्थिक अडचण जाणवली नाही. पण तरुण असलेल्या हितेशला दारूचं व्यसन लागलं होतं. त्याची हीच दारू सोडण्यासाठी आई, पत्नी आणि वडिलांनी त्याला शिर्डीमधील व्यसनमुक्ती केंद्रामध्येही पाठवलं होतं. शिर्डीमधील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये राहूनही हितेशचं दारूचं व्यसन काही सुटलं नाही. त्याच्या या दारूच्या व्यसनाला आई वडील आणि पत्नी वैतागले होते आणि त्यामुळेच घरामध्ये नेहमीच वाद व्हायचे. ज्या दिवशी हितेश दारू पिऊन यायचा त्या दिवशी घरामध्ये हमखास त्याचे वडिलांबरोबर वाद व्हायचे. दारू पिल्यामुळे आणि रागाच्या भरामध्ये कधीकधी हितेश आपल्या वडिलांना देखील मारहाण करायचा. 24 फेब्रुवारी 2025ला देखील असंच काही घडलं. हितेश दारू पिला आहे हे त्याच्या पत्नी आई वडिलांना समजलं होतं. सोमवारी दुपारच्या दरम्यान हितेशने दारूच्या नशेमध्ये त्याची पत्नी पायलला फोन केला आणि चिकन बनवायला सांगितलं होतं. पण 25 तारखेला सोमवार असल्यामुळे पायलनी चिकन बनवण्यास नकार दिला. हे ऐकून हितेशचा पारा चढला. त्यावेळेस त्यांनी फोनवरतीच पत्नी पायलला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. ही गोष्ट पायलने सासरे विठ्ठल पाटील यांना सांगितली. हितेश घरी आल्यानंतर गोंधळ घालणार, कोणाला तरी मारहाण करणार याची कल्पना हितेशचे वडील विठ्ठल यांना आली. त्यामुळे त्यांनी सून, पत्नी आणि नातू यांना घेऊन भावाच्या घरी भवरखेडा येथे जाण्याचा निर्णय घेतला. भवरखेडा येथे विठ्ठल पाटीलचे भाऊ नामदेव पाटील आपल्या कुटुंबासोबत राहतात. हितेशचे चुलते नामदेव पाटील यांना देखील हितेशच्या वागणुकीची अगोदरच कल्पना होती. या अगोदरही हितेशचे आई वडील, पत्नी आणि नातू नामदेव पाटील यांच्याकडे म्हणजे हितेशच्या चुलत्यांच्या घरी आले होते. त्याचप्रमाणे 24 तारखेला देखील हितेशचे वडील, पत्नी, आई आणि मुलगा नामदेव पाटील यांच्या घरी गेले होते. त्यामुळे हितेश देखील त्यांना घेण्यासाठी चुलत्यांच्या गावी भवरखेडा येथे पोहोचला होता. त्या भीतीने हितेशची पत्नी पायल हिने आपला मोबाईल बंद करून ठेवला होता. त्याच दिवशी संध्याकाळी विठ्ठल पाटील, त्यांचे भाऊ नामदेव पाटील आणि विठ्ठल यांचा पुतण्या भालचंद्र पाटील हे तिघेही जण एरंड्याला आले होते. त्यावेळेस रात्रीचे साधारणतः 8 वाजले होते. हितेश खूप जास्त प्रमाणामध्ये दारू पिऊन आला होता. त्यावेळी हितेश पाटील आणि वडील विठ्ठल पाटील यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं. त्यावेळेस तिथं उपस्थित असलेले हितेशचे चुलते नामदेव पाटील आणि भाऊ भालचंद्र पाटील या दोघांनी हितेश आणि विठ्ठल या दोघांचं भांडण थांबवलं. त्यावेळेस हितेशला मारहाण केल्याची गोष्ट पत्नी पायलला समजली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारीला हितेश काय करतोय हे पाहून येतो असं सांगून विठ्ठल पाटील दुपारी 2 वाजता एरंडलला निघाले. पण संध्याकाळ होऊन गेली तरी देखील विठ्ठल पाटील घरी आले नाही. पत्नी, सून पायल यांनी त्यांना फोन केले परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं भालचंद्र म्हणजे त्यांचा पुतण्या दुचाकीवरून एरंडा येथील विठ्ठल यांच्या घरी गेला. त्यावेळेस विठ्ठल पाटील यांनी राहत्या घरामध्ये स्वतःला संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला तेव्हा मयत विठ्ठल पाटील यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, हितेशना मौतना जिम्मेदार मी आहे. रात्री 2 वाजता मी त्याला धरणामध्ये बुजून आलो आहो. अजून किती दिवस मुलाच्या हातचा मार खाऊ? आता हे मला सहन होत नाही. सॉरी, असं त्या चिठ्ठीमध्ये विठ्ठल पाटील यांनी लिहिलं होतं. पोलिसांनी भवरखेडा परिसरामध्ये हितेश पाटीलचा शोध घेतला तेव्हा तिथे जवळच असलेल्या कोरडा धरणाच्या पात्रामध्ये
हितेशचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळला। पण हितेश आणि त्याचे वडील विठ्ठल या दोघांची हत्या नामदेव पाटील आणि त्यांचा मुलगा भालचंद्र पाटील यांनी केली असं सांगितलं जातंय। त्याबद्दल तशी कारणंही समोर आले आहेत। 25 फेब्रुवारीला एरंडलला जाण्या अगोदर हितेशचे वडील विठ्ठल पाटील यांनी सून पायलीला सांगितलं होतं हितेशचा मोबाईल हितेशकडेच आहे। 27 फेब्रुवारीला भालचंद्राने पायलला कपाटामधून ॲसिड आणायला सांगितलं होतं। त्यावेळेस त्या कपाटामध्ये पायलला हितेशचा मोबाईल दिसला। त्यामुळे पायलने भालचंद्राला त्या मोबाईलबद्दल विचारलं। त्यावेळेस भालचंद्राने पायलला सांगितलं, हा मोबाईल तुझे सासरे विठ्ठल पाटील यांनीच कपाटामध्ये ठेवलाय, त्यामुळे तुला जर कोणी विचारलं तूही असंच सांग, असं भालचंद्राने पायलला सांगितलं होतं। या कारणामुळेच पायलला आपला पती विकी पाटील याची हत्या झाल्याचा संशय आला। त्यामुळे पायलने वडील विठ्ठल पाटील, चुलत सासरे नामदेव पाटील यांचा मुलगा भालचंद्र पाटील यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। ज्या जेसीबीच्या साहाय्याने हितेशचा मृतदेह पुरला होता त्या जेसीबी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। वृत्त विठ्ठल पाटील, नामदेव पाटील आणि भालचंद्र पाटील यांच्या विरोधामध्ये 103(1), 238, 35 हत्या करणं आणि गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणं असे गुन्हे दाखल करण्यात आलेत। आपल्या पतीची हत्या नामदेव आणि त्यांचा मुलगा भालचंद्र यांनीच केली असल्याचं सांगत म्हणाली, सासरे विठ्ठल पाटील यांना अंगामध्ये शर्टही घालता येत नाही, त्यामुळे ते स्वतः आपल्या मुलाची हत्या करून त्यांना पुरून टाकतील एवढी त्यांच्यामध्ये ताकद नाही। हितेश फक्त दारू पिल्यावरतीच त्रास द्यायचा, इतर वेळेस तो सर्वांबरोबर चांगला राहायचा असं पायलने सांगितलं। हितेशच्या आईने भलताच दावा केलाय। हितेशच्या आईने सांगितलं, वडिलांनीच मुलाची हत्या केली आहे। हितेशला दारूचं खूप जास्त प्रमाणात व्यसन लागलं होतं, त्यामुळे वडिलांनी हितेशला बऱ्याच वेळा समजावलं होतं, पण तो वडिलांचा कधीही ऐकत नव्हता। त्यामधून तो वडिलांना देखील मारहाण करायचा। त्यामुळेच पतीने मुलाला मारून स्वतःला संपवलंय। विठ्ठल पाटील यांच्या खिशामध्ये जी चिठ्ठी सापडली ते अक्षर विठ्ठल पाटीलचंच आहे असं त्यांच्या पत्नीने सांगितलं। आणि हितेशची पत्नी पायलने सांगितलं, जमिनीच्या वादामधूनच नामदेव पाटील आणि त्यांचा मुलगा भालचंद्र पाटील यांनी अगोदर हितेश पाटीलला संपवलं, त्यानंतर त्यांच्या वडिलांना संपवलं आणि जीवन संपवलं असा बनाव केला आहे। हितेशला खरंच वडिलांनी मारलं की त्याच्या चुलत्या आणि चुलत भावांनी मारलं? विठ्ठल पाटील यांनी स्वतःचे जीवन संपवलं का? प्रश्नाचं उत्तर अजूनही पोलिसांना मिळालेलं नाही। या घटनेचा तपास चालू आहे। आपल्याला या घटनेबद्दल काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा।